चला बॅट्समन प्लीज लगेच जर मैदानाच्या हातामध्ये यायचंय. गांभीली संघ आपला बॅट्समन पाठवा. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. आणि विशाल शहा मॅन ऑफ द मॅच. विशाल शहा यांना आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. जबरदस्त बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. तीस धावांची एक धुवाधार इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड विशाल शहा. आणि त्यांना इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केलं जात आहे. विनर असा सामना आता इथून मात्र सुरू झाला. अभि आता या मॅच मध्ये इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे. मग आणखीन एक पावसाळी रबर बॉल क्रिकेटची दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. कैलासवासी राम नामदेव ठाकूर, कैलासवासी सिकंदर राम ठाकूर यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. दिनांक 24, 25, 26 जुलै रोजी ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. स्पर्धेमधलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 12,000. प्रथम येणाऱ्या 30 संघांना प्राधान्य दिलं जाईल. एक गट 40+ आणि 2 गट ग्रामीण अशी संकल्पना असणार आहे. तर या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर निलेश दादा पाटील, प्रतीक दादा पाटील, रणजित दादा पाटील, विशाल गरत यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. क्रीडांगण असणार आहे जय हनुमान मैदान खार कोपर. दिनांक 24, 25 व 26 जुलै 50,000, 25,000 आणि 12,000 अशी आकर्षक रकमेची पारितोषिक असणार आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंटवली. स्ट्रायकिंग इनला प्रफुल्ल पाटील. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने इकडे बॅट फिरवली आणि पहिलाच बॉल इथून मात्र बघा प्रफुल्ल पाटील शांभू यांना शांत ठेवलं. पनवेलचे 2 आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढतायत. कमी वयातच ज्यानं प्रसिद्धी मिळवली असा प्रफुल्ल पाटील शांभू आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम बोर्ले. भाई हातोडा. तेजस दादा मात्र यांच्या प्रयत्नातून तयार झालेला खेळाडू आहे राहुल गोंधळी. आणि कॅच पकडल्यानंतर टाळ्या त्याच्यासाठी तेजस दादा सुद्धा वाजवतायत. क्या बात आहे. आणि प्रणित कडू यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट इथून मात्र स्पॉन्सर केली जाणार आहे. क्या बात आहे. राहुल गोंधळी जे खरं तर आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर आहेत, परंतु आज मात्र खेळण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलं. मला बॅटिंग नको आहे, मला बॉलिंग नको आहे, मी फिल्डर म्हणून टीम मध्ये का आहे हे सिद्ध करत असताना राहुल गोंधळी. आयकॉन खेळाडू प्रफुल्ल पाटील बाद झाले. आता दुसरे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येत असताना किरण पवार. पनवेलच्या सावळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे किरण पवार. या वेळेला देखील प्रचंड वेगाने बॉल हाताळला. बॉड बॉल परफेक्ट यॉर्कर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे बघा बॅटरला शांत ठेवलंय. पुढे एकदा बॉल तयार झाला. वैभव पाटील. ओ यावेळेला बॉल हवे त्या विकेट मिळू शकते. आर्यन बॉलच्या मागे धावलाय खरा, परंतु या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा और बॉलर का दिल टूटा. इथे बघा आता जर का किरण पवारने या मॅच मध्ये बॅटिंग केली ना
तर आज आर्यन नाईकला झोप लागणार नाही. थोडस मित्र म्हणेल हा झेल अवघडच होता, कारण भरपूर धावत आले होते आर्यन नाईक, परंतु बॉल हातातून निसटला. पुन्हा एकदा बॉल तयार. कुणालसाठी हा बॉल, पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल. मागच्या बॉलवरती विकेट मिळाली नाही, परंतु आता विकेट मिळाली आणि बॅटर बाद झालेत. चला बॉल द्या. बॉल द्यायचे आहेत. एकाच ओव्हरमध्ये दुसरी विकेट मिळवत असताना वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झाला की वैभव पाटीलला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. ऍज अ आयकॉन म्हणून बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. कंटवली गावापासून सुरू झालेला क्रिकेटचा प्रवास आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर वैभव पाटील हे नाव जाऊन पोहोचलंय. चला याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेटची संधी आणि याही मुवमेंटला वैभव पाटील यांना विकेट मिळाली आहे. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैभव पाटील या मॅच मध्ये हिऱ्यासारखे चमकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त एकच धाव. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 1 धाव खर्च करत 3 विकेट मिळवल्या वैभव पाटील. चला नेक्स्ट मॅच घनसोली आणि मोठी जुई. कॅप्टन आता टॉससाठी यायचं. घनसोली आणि मोठी जुई. आदित्य 11 मोठी जुई आणि निर्जा 11 घनसोली. आदित्य पाटील आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर लाईनला किरण पवार. बॉल तयार झाला. आदित्य पाटील. आदित्यचा बॉल. ओ माय गॉड. सर्फ डिसमिसल या मुवमेंटला घडतंय का. बॅटची हलकीशी कडा आणि इथे पहा किरण पवारची विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता इथे बघा जांभिवली बी या टीम कडून ऍज आयकॉन म्हणून किरण पवार खेळताना पाहायला मिळाले, परंतु अनसक्सेसफुल ठरलात आणि किरण पवार आता मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. न्यू बॅटर आता प्रणित कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अभि आता प्रणितच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार आहे. आदित्य पाटीलला पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट मिळाली. पुन्हा एकदा आदित्य तयार झाला. गावदेवी गावठाण या टीम कडून खुल्या गटाच्या स्पर्धा खेळत असताना गोलंदाज आवर्जून पाहायला मिळतो. याही वेळेला ऑफसाईडला राहुल बॉल पर्यंत पोहोचतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. तिसरीची मांग आहे आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. तीन धाव्यांच्या मदतीनं आता गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल निकम सध्या स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल ऑफसाईड टू ऑफ स्टंप. समोरून बॉल बाहेर काढला. लेफ्टी बॉलर म्हटलं की त्यांच्याकडे एक नॅचरल कट असतो आणि इथे बघा
त्याचा उपयोग करत असताना गोलंदाज आदित्य पाटील आणि याही मोमेंटला डॉट बॉल आला. पुन्हा एकदा आदित्य तयार झाला. याही वेळेला चांगलंच बॉलला फिरवलंय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. हा एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या मॅच मध्ये थोडासा आदित्य पाटील बॅकफुटला आला होता, परंतु आता जर का आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वैभव पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धावा खर्च केला आणि तदनंतर आता आदित्य पाटील सुद्धा या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय. शॉर्ट बॉल लाईन मागे खेचली होती, परंतु हा बॉल लवकर पिक केला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकमचा दम, बॉल सीमापान, षटकार. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. 10 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. चला टॉस साठी या. निर्जा 11 घनसोली आणि आदित्य 11 मोठी जुई. कॅप्टन टॉस साठी लगेच यायचंय. पुन्हा एकदा आदित्य तयार झालं. पुढचा बॉल. या वेळेला देखील पुढ्यात टाकला होता. समोरचा बॉल समोरच मारलाय आणि बॉलला पाठवलं बॅक टू बॅक. 2 बॉलवरती 2 षटकार एक असताना बॅट्समन कुणाल निकमच्या बॅटमननं आणि आता धावा ज्या थांबल्या होत्या त्या येण्यास सुरुवात झाली आहे. कारण कुणाल निकमची बॅट इथून मात्र तळपत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपण पाहतोय 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बामण डोंगरी टीमचा जोफ्रा आर्चर जीत खोत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जीत निघाला. ओ याही वेळेला डोळ्याशी पापणी लावत्याला लावते तोपर्यंत बॉल निघून चालला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जीत खोतचा. अंडर-22चा खेळाडू आहे जीत खोत आणि बघा चांगल्या टप्प्यावरती तो आता इकडे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लॉर फुलटॉस आहे. फटका तर चांगला. आदित्य बॉलच्या खाली सिंगलच मिळणारा. जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं इथून मात्र भरपूर इम्पॉर्टंट असताना आता स्ट्राईक रेंजला कुणाल निकमला आणलाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला देखील फटका दमदार आहे. पुन्हा एकदा बॉलच्या खाली आदित्य. दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने इकडे सुद्धा 2 धावा पूर्ण होतात. एकोणीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे हे षटक आहे. घनसोली संघ आणि मोठी जुई संघ अजूनही कॅप्टन आले नाहीये आहेत. त्याला टॉस साठी या. यावेळेला देखील प्रचंड वेगाने बॉल हाताळला. काय बॉलला कापतोय. बॉलची जी थाटणी आहे ना या गोलंदाजाची ती जबरदस्त आहे. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या जीत खोतची. याही मोमेंटला बॉल बॅक ड्राईव्ह. समोर फिल्डर आहेत आदित्य पाटील. रनआउटची संधी आहे आणि बॅटर आता इथून मात्र गावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला. चला नवीन बॅटर. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळतात.
अजून एक बॉल बाकी आहे. बघूया आता या बॉल वरती इकडे काय घडणार आहे. या वेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. 2 धावा इकडे पूर्ण होत्या. धावफलकावरती धावा झाल्या 22 आणि विजयासाठी आता 23 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना जांभिवली बी या टीमने उभारल्या आणि विजयासाठी आता 23 धावांचं लक्ष ठेवलं जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या टीम समोर. चला कॅप्टन मोठी जुई टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत. घनसोली संघ प्लीज कॅप्टन लगेच टॉस साठी आता यायचंय. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये आपण बदल करणार आहोत. हिंदीतला आवाज सर्वांचा लाडका आवाज अर्थातच विनोदी समालोचक बाबू शहा सरांना आता मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत. तर आता टॉस केला जातो आहे. ऐकूयात पुन्हा एकदा बाबू शहा सरांना. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया सुनील रामोर सर. बहुत बढ़िया रह भला ही मौसम ने थोड़ा बदला है महाराष्ट्र में क्योंकि बारिश की बहुत कुछ उम्मीद है लेकिन हम अभी भी इंतजार में हैं. तो उसी तरह के मैच की देखिए हर टीम देखिए अपने जीत की आशंका में उम्मीद में यहाँ पर बैठे हुए हैं. पिछला मैच आपने देखा किस तरह से करवट बदला एक के हाथ से मैच का पूरा हालत बदला लेकिन बहुत बढ़िया बेहतर उसके बाद देखिए गेंदबाजों ने बहुत अच्छी काम करके यहाँ पर निर्जा 11 घनसोली टीम के. और बात करेंगे अभी यहाँ पर ये मुकाबले भी देखिए यहाँ पर बामन डोंगरी टीम देखिए अभी तक कमाल की गेंदबाजी रही. लाजवाब आदित्य पाटिल विकेट टेकर गेंदबाज और 1 रन खर्च करके देखिए 3 विकेट लिए. मैच वहीं बैकफुट पर ढकेल दिए क्योंकि चांबू का शिकार किया पावर का शिकार किया और बैकफुट पे ढकेल दिया. और उसके बाद देखिए कमबैक दूसरा ओवर में की यहाँ पर लेकिन फिर से एक बार ढकेल दिया. वैभव पाटिल के बहुत कमाल की गेंदबाजी रही कंट्रोलिंग आइकॉन. उसके बाद आदित्य पाटिल का भी देखिए 15 रन खर्च किए लेकिन उसके बाद देखिए जोफ्रा आचार्य देखिए आज फिर से भारत के साथ जो मुकाबला है जोफ्रा की तैयारी बड़ी है लेकिन यहाँ पर भी जोफ्रा ने देखिए 6 रन खर्च किए. और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ पर 23 बना है 24 का टारगेट देखिए बात करेंगे यहाँ पर राहुल गोंदले सर की बात करेंगे. बहुत डबल ट्रिपल भूमिका इनकी रहती है हमेशा और 2000 कभी स्कोर और खिलाड़ी भी बड़े अच्छे मजेदार हैं.
अब देखिए थोड़ा सा घने बादल सामने दिख रहा है, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। बल्लेबाजी में देखिए बात करेंगे आकाश पाटिल, इनकी फॉर्म इनकी क्लास याद कर लीजिए। और प्रसन्ना दादा नवाले देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए गौरतन एक अच्छे इंसान है, अच्छे क्रिकेट में ताजा अपडेट पहल के रेस में भी देखिए इंटरेस्टिंग है, विनने की बात आ जाती है तो क्या कुछ चर्चा यहाँ पर थोड़ा सा रहा शायद है। देखते हैं शायद प्रणीत ये जानकारी देंगे यहाँ पर क्या कुछ चर्चा था, शायद मुझे लगता है सिलसिला था प्रणीत आइकॉन गेंदबाजी का यह बात सिलसिला था, और शायद मेरे हिसाब से यही रहेगा, अगर पहला ओवर नहीं करते तो फिर बाद में कर नहीं पाएंगे। जो हमने पहले बताया था नियम, अगर करवाना है तो पहला ओवर आइकॉन से करा सकते हो, अगर उनसे पहला ओवर नहीं करवाते हो तो फिर वो इनिंग में वो गेंदबाजी नहीं कर पाएंगे, ये बात बताई थी हमने पहले। और शायद 3 ओवर का मुकाबला भी है, चाहते हैं अगर रेगुलर हमारे फॉर्मेट के गेंदबाज अगर हमारे पास हैं बेहतर है गेंदबाजी में। आयुष कुंडलकर देखिए मैच के मैन ऑफ द मैच थे, आकाश पाटिल देखिए भाई बात करेंगे, नाम है मेरा आकाश, आसमान में बादल छाया हुआ है लेकिन जमीन पर आकाश गरज रहा है भाई। 6 रन, ये खिलाड़ी का खेलने का अंदाज ही है, लाजवाब। पिछला सीजन में फॉर्म बहुत खतरनाक घातक, टेनिस बॉल तो लाजवाब रहता है लेकिन रबर बॉल में बहुत जहरीला। चैतन्य पाटिल, आकाश पाटिल, परेश ठाकुर, ये बहुत डेंजरस रहते हैं। करण मडवी भी देखिए कमाल के बल्लेबाजी उन्होंने भी करके गए। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, चलिए आदित्य 11 मोटी चीटिंग के कप्तान और इसके साथ देखिए निर्जा 11 घनसोली के कप्तान। प्रणीत थोड़ा जानकारी लीजिए, टॉस हो चुका है क्या? टॉस हो चुका है शायद है। साहिल उत्तेकर देखिए बात करेंगे, करण मडवी देखिए एक तरफ आइकॉन दिखेंगे, दूसरी तरफ देखिए अरविंद राणा और ओमकार उम्मीद खेनी देखिए आपको। मैच 3 ओवर का रहेगा और ये टारगेट देखते हैं लॉन्ग लेग से फील्डर को आना पड़ रहा है, बहुत ही बढ़िया लगे गेंद को रोके भाई, रोकने में कामयाब रहा। बल्लेबाजी बात करेंगे, चांबो निराश के सुनने पर आउट हुए, उसके बाद देखिए कुणाल कुंडलकर देखिए उन्होंने भी सुनने पर आउट हो गए भाई। वैभव पाटिल कंट्रोल लेने गए, इसलिए ऑन डिमांड इनकी रबर बॉल में इतनी 9 रन बनाए। ओवर की थोड़ी सी देखिए कैलकुलेशन करके ले देते हैं। नई बॉल चाहिए, टीम का स्कोर 9 है, ओवर कंप्लीट है या नहीं? अरे नहीं, 23 रनों की जरूरत है, 9 रन हो चुका है यहाँ पर जीत के लिए। देखिए अभी जीत के लिए अभी यहाँ पर 14 रनों की जरूरत है। चलिए थोड़ा सा कंफ्यूज चलता हुआ, 14 रनों की जरूरत है, 12 गेंद 14 चाहिए जीत के लिए। बहुत ही बढ़िया यहाँ पर
सेकेंड ओवर चलता हुआ। मिस्टेक है, लेकिन नो मैच लैंड के ऐसा जगह गेंद गिरा। राहुल उस सिर आपको सुना दूं, वो कहते हैं ना, जहां गन्ने में गांठ होता है वहां पे रस नहीं होता है, और जहां पे रस होता है ना वहां पे गांठ नहीं होता है। जहां कैच गिरा वहां पर फील्डर नहीं था, और जहां फील्डर थे वहां पर कैच वहां तक पहुंचे भाई। और रनों की बात करेंगे, 11 रन बनाए। अब देखिए गेंद रह गया भाई 9, और जीत की बात करेंगे। ओ यहां पर देखिए विकेट गिरा। ओ यूटी, आकाश पाटिल का विकेट। आकाश इस बार देखिए आसमान भी बादल से उतना खुश नहीं है, तो आकाश अपने परफॉर्मेंस से उतना खुश नहीं है, क्योंकि जो आकाश की परफॉर्मेंस है, अब इतिहास उठाकर रबर बॉल का देखिए, इस सीजन थोड़ा सा यहाँ पर डगमगाता हुआ खेलने की अंदाज हुई है। रन बनाए ऐसा नहीं, लेकिन ये इतनी कम रन नहीं बनाते, इतनी डॉट गेंद खेलते नहीं है। रन की बात करेंगे 11 बनाए हैं, लेकिन अभी भी 8 गेंद आना बाकी है। जीत की बात करेंगे यहाँ पर 12 रनों की जरूरत है। 8 गेंद 12, और कहानी अब पलट चुका है, कहानी अब बदल चुका है। 8 गेंद पर चाहिए 12। ड्राइव किया यहां पर, और 6 रन। भाई वो पाटिल बड़ी भूमिका इनकी, गेंद से लेकर बल्ला, जीत के लिए चाहिए 6, और गेंद बचाए आपके पास 7 है। क्या बात है, 7 गेंद 6 की जरूरत है। गेंद पहुंचाइए, गेंद अंदर पहुंचाइए, शायद आउट ऑफ पार गेंद पहुंचाए। निराश रहेंगे यहां पर। हाँ देखिए, 2 टीम करीब जाकर बड़ा दर्द लेकर गई। मयूर वाघमारे, अक्षय पवार, एक बड़ी देखिए आइकॉन की टीम बाहर हुई। दूसरा परेश ठाकुर, अक्षय पाटिल, मोनिया। एक टीम देखिए अच्छा जो आइकॉन की जोड़ी थी वो बाहर हुई, और चैतन्य पाटिल नहीं भगत देखिए धारावाहिक आ जाए तो बहुत भले लंबी लाइनअप बल्लेबाजी थी। मुझे लगता है पीछे से कुछ आवाज आ रहा था कि सिंगल ले लो भाई, सिंगल ले लो। नहीं देखिए हमारे आयोजक है बता रहे थे, एक गेंद पर सिंगल ले ले तो बेहतर रहेगा। ये होता है एक्शन पर रिएक्शन। गेंद थोड़ा नीचे रहा, यहाँ पर हरकत कर गया भाई।
और रनों की बात करेंगे। चलिए बहुत तैयार से क्या बात है, आर्यन नायक है। इनकी बल्ला थोड़ा समय से शांत था। एक दो टूर्नामेंट में चर्चा होने लगा कि आर्यन नायक के लिए रबर बॉल थोड़ा कठिन है। आर्यन नायक बताए, नारे बाबा ना, मेरा वक्त बुरा था लेकिन मेरा रक्त नहीं। वो कहते ना, जिस दिन मेरा किस्मत का छिक्का उछलेगा उस दिन हेड भी मेरी होगी और टेल भी मेरी होगी। और मैच के मैन ऑफ द मैच वैभव पाटिल गंठोली। हाँ, तो चलिए दक्ष काट कर देखिए जिनका सम्मान किया जाएगा। दक्ष दादा आइए। राकेश दादा पाटिल लेके इनके सुबहातों से सम्मान किया जाएगा। दक्ष काटकर साहब देखिए, हमारे प्रशांत दादा कड़ू देखिए, फिटनेस देखिए कितना अभी भी। और समय ज्यादा मत लीजिए भाई। घनसोली टीम निर्जा 11 से टॉस कौन जीते तो हमें उतना वाकिफ नहीं। आदित्य 11 मोटी जी चला लगेज मैच ग्राउंड पर उतरा। टॉस को मोटी जी टीम मुझे लगता है टॉस जीते हैं। करण मड़वी के यहाँ पर बहुत बढ़िया बैटिंग रहा। पसंदीदा खिलाड़ी मेरे, बहुत ही बढ़िया लेफ्ट हैंड बल्लेबाज।